नमस्कार, मी सुनंदन लेले दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावरनं तुमच्याशी संपर्क साधतोय, संवाद साधतोय. माझ्यासोबत माझा शाळकरी मित्र आहे प्रकाश वाकणकर. महिंद्रा अँड महिंद्राच्या एक 25-30 डिव्हिजनचा चीफ आहे. चेष्टा करतोय, 2 डिव्हिजनचा तो चीफ आहे. पण ते सगळं सोडा, अप्रतिम कॉमेंटेटर आहे. BBC असू देत, इथं करत असलेली ABCचा असू देत, अप्रतिम रेडिओ कॉमेंट्री करतोय. आणि या दोन्ही सामने बघण्यामध्ये नुसतं नाही, कव्हर करण्यामध्ये जसा मी होतो तसा प्रकाश सुद्धा होता. प्रकाश, 2 टेस्ट मॅचेस दोन्हीही 3 दिवसात संपल्या. काय चाललंय काय? हो ना, दोन्ही टीम्स ना कॉम्पिटिटिव्ह असायला लागतं रे 5 दिवसाची टेस्ट मॅच होण्यासाठी. अर्थात विकेटचा भाग येतो, पिच कसं आहे, कंडिशन्स काय आहेत हेही महत्वाचं आहे. परंतु विचार करण्याची गोष्ट ही आहे की का असं होतं की 44 टेस्ट मॅचेस गेल्या 10 वर्षात भारतात खेळलेल्या 2 टेस्ट मॅचेस भारत हरलाय. 2 एक इंग्लंड विरुद्ध, एक आपल्या पुण्याला गेल्या सिरीज ऑस्ट्रेलिया विरुद्ध. ह्याच्यावरूनच कळून येतं की डॉमिनन्स किती आहे. ह्या कंडिशन मध्ये कोणी उभंच राहू शकत नाहीये. प्रकाश, जिंकणं हारणं हे होत असतं रे, पण नागपूर कसोटीमध्ये आपण पाहिलं की त्यांचा जो डाव होता, दुसरा डाव, तो म्हणजे 32 ओव्हर्समध्ये संपला. इथंही 32-35 अशाच काहीतरी ओव्हर्समध्ये संपलाय. किती धसका घेतलाय आपल्या स्पिनर्सचा त्यांनी. 28 धावांमध्ये 8 विकेट्स पडल्या. 85 होता स्कोर जेव्हा 2 आउट झाले होते. आणि तिथून 113ला ऑल आउट होणं, हा जो धसका आहे, त्यापैकी 95 वरती 4 विकेट पडल्या, एकही रन न ऍड होता. आता ह्यावरूनच तुम्हाला कळतं की नागपूरपेक्षा हा लॉस जास्त बोचणार आहे. कारण इथे अशी परिस्थिती होती आज सकाळी की ऑस्ट्रेलिया खूप कॉम्पिटिटिव्ह नाही तर कदाचित ही मॅच जिंकू शकेल अशा कंडिशन मध्ये होता. आणि तिथून अत्यंत खराब शॉट सिलेक्शन हे मुख्य कारण मला वाटतं. अर्थात भारताच्या दोन्ही गोलंदाजांनी फारच छान बॉलिंग केली, पण ते एक्सपेक्टेड आहे रे की ऑस्ट्रेलियाचे इतके विचार करून आलेले लोक 6 बॅट्समन फक्त स्वीपच्या प्रयत्नात आउट झाले. प्रकाश, मला एक गोष्ट बघताना मॅच जाणवली की तुमचं जर का तंत्र कुठलं, मी म्हणतोय बचावाचं, डिफेन्सचं, ते जर का तुमचं तंत्र चांगलं नसलं, त्याच्याबद्दल तुम्हाला विश्वास नसला, तर चांगल्या स्पिनवरनं विरुद्ध खेळताना तुमची भंबेरी उडते. कारण मग तुम्ही जे शॉट मारायचे जे प्रयत्न करतात ते कधी कधी अचरटपणाचे ठरतात. खरी गोष्ट, अगदी खरी गोष्ट आहे. कारण ह्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो ना, ट्रस्ट युअर डिफेन्स. आणि हेच आपण पाहिलं, जर अक्षर आणि अश्विनची पार्टनरशिप बघितली, त्यांनी काय केलं, त्यांनी आपला डिफेन्स इतका खंबीर ठेवला की शेवटी अशी परिस्थिती झाली की ऑस्ट्रेलियाला काहीतरी वेगळं करायला लागलं आणि त्यावेळेला धावा यायला लागल्या. हे ऑस्ट्रेलियाने करून दाखवलंच नाही खरंच. कारण जडेजा म्हणावं तर जडेजाचं अजून एक कौतुक मला करावं असं वाटतं. आपण सामना पूर्ण बघितला प्रकाश. एका बाजूनी, ज्या बाजूनी लायननी बॉलिंग केली, ज्या बाजूनी अश्विननी बॉलिंग केली, त्या बाजूनी बॉलिंग करत असताना थोडीशी मदत जास्त मिळत होती. त्या मानाने दुसऱ्या बाजूनी बॉलिंग करत असताना मदत कमी मिळत होती. पण रवींद्र जडेजानी मिशीला पीळ मारून अक्षरशः त्याच बाजूनी 7 विकेट काढल्या आणि त्या सुद्धा विक्रमी ठरल्या, असं तुम्हाला सांगत होता. खरी गोष्ट आहे. 7 for 42 म्हणजे 42 धावा देऊन 7 विकेट घेणं हे त्याचं करिअर बेस्ट परफॉर्मन्स आहे. आणि आधीचा 7 विकेट होत्या 48 धावा देऊन, तो एक परफॉर्मन्स आज त्याचा जो झाला. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे, आता मला वाटतं जडेजाला बॅटिंग मध्ये 50 आणि 100 केल्यानंतर जी तलवार तो चालवतो, त्याच बरोबरीने बॉलिंग मध्ये 5 विकेट घेतल्यानंतर काहीतरी सेलिब्रेशन काढायला पाहिजे. कारण अश्विननी आज सकाळी जबरदस्त, म्हणजे ट्रॅव्हिस हेडची विकेट मला वाटतं प्रकाश खूप महत्वाची होती. आणि त्याच्यानंतर जो आपल्याला नेहमी नडतो तो म्हणजे स्टीव्ह स्मिथ. त्या स्टीव्ह स्मिथला सुद्धा या सामन्यामध्ये दोन्ही वेळेला अश्विननी आउट काढलं आणि ते गोंधळात टाकून आउट काढलं. एकदा आउटर एजला आउट काढलं, आज आउटर एज जायला नको म्हणून त्यांनी स्वीपचा प्रयत्न केला आणि दोन्ही इनिंगमध्ये तो फसला. त्यामुळे जेवढं कौतुक जडेजाचं करायला पाहिजे तेवढंच कौतुक अश्विनचं करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर बापूचंही कौतुक करायला पाहिजे. कारण बापूनी म्हणजे अक्षर पटेलनी या सामन्यामध्ये केलेली बॅटिंग, गेल्या सामन्यातही त्यांनी तेवढ्याच रन्स केल्या, पण त्यावेळेला आपण लीड जास्त वाढवत होतो. इथे आपण लटकलो होतो आणि त्यावेळेला बापूनी जी बॅटिंग केली, आई शपथ, म्हणजे अक्षरला क्रेडिट द्यायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. कारण अक्षर पटेल हा गेल्या इंग्लंडच्या सिरीज मध्ये त्यांनी बॉलिंगनी कमाल केला होता. जडेजा अनफिट होता, टीम मध्ये जागा मिळाली. आणि असं हे जो परफॉर्मन्स असतो की जेव्हा तुम्हाला क्रिकेटचा देव काहीतरी देतो, त्यातनं तुम्ही काय भुनवता
आणि आज अक्षरनी हे करून दाखवलं की ठीक आहे, तुम्हाला बॉल नाही देत ना किंवा नाही लागत आहे ना माझी जरूर, हरकत नाही, मी बॅटिंगनी टीमची सेवा करेन. खरंच, कारण मला एक गोष्टीचं धमाल आणि काय वाटलं, खटकलं मी म्हणेन असं, की ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये स्टीव्ह स्मिथला ॲशेसमध्ये ठणकन जोफ्रा आर्चरचा बॉल डोक्यात लागला. त्याला चक्रा येण्याची, म्हणजे ज्याला कन्कशन म्हणलं आता तसं व्हायची शक्यता वाटली, म्हणून त्याला पंचांनी त्या सामन्यातनं बाहेर काढलं. त्या परिस्थितीमध्ये लबुशेननी अक्षरशः ऐन वेळेला पॅड बांधून त्याचं रिप्लेसमेंट म्हणून तो त्या टेस्ट मॅचमध्ये खेळला. आज लबुशेनचा जर का विचार केला तर नंबर 3चा तो अत्यंत महत्त्वाचा बॅट्समन आहे ऑस्ट्रेलियाचा. ही ऑस्ट्रेलियाची संधी मिळाल्यानंतर सोनं करायची जी एक जिद्द आहे, ती जिद्द मला मॅट रेनशॉमध्ये दिसली नाही. तुझं मत काय? मॅट रेनशॉ हा हेडलाईट्समध्ये सापडलेला काय म्हणतात, रॅबिटला काय म्हणतात आपण मराठीत, माझा ससा, बेदरलेला ससा. अगदी अगदी. म्हणजे त्यांनी मला वाटतं 16 रन केल्यात, 3 वेळा आउट झालाय. नाही सॉरी, 4 रन केल्यात, 16 बॉल खेळलाय आणि 3 वेळा आउट झालाय. आता काय करायचं? नाही खरंच, कारण ही गोष्ट आपण जिंकलोय, आनंद खूप आहे प्रकाश, परंतु ऑस्ट्रेलियन टीमकडनं हाताला पांढरा रुमाल, शस्त्र खाली ठेवलंय, अजिबात अपेक्षित नाही रे मित्रा. कारण किती भयानक कॉन्टेस्ट आपण इंडिया ऑस्ट्रेलियाच्या पाहिलेत, प्रश्नच नाही. आणि ऑस्ट्रेलियानी पहिले 2 दिवस अप्रतिम खेळ केला. इव्हन भारताने कमबॅक करून त्या पार्टनरशिप केल्यानंतर सुद्धा काल संध्याकाळी या 61 धावा त्यांनी केल्या, त्या बॅकग्राऊंडवर असं वाटलं होतं की आज 200-250 कमीत कमी टार्गेट इंडियाला येईल आणि ते टार्गेट मग चौथ्या दिवशी किंवा लेट तिसऱ्या दिवशी करणं किती सोपं किंवा अवघड होईल ह्याच्यावरती मॅच फिरणार होती. काही लोक तर आम्ही, म्हणजे इन्क्लुडिंग मी, बोलत होतो की सिरीजचा इंटरेस्ट मेंटेन करण्यासाठी जर 1 ऑल झालं तर किती भयानक मजा येईल. परंतु आज पुन्हा ऑस्ट्रेलिया कोलमडलेच रे, म्हणजे ढसाळले. खरं, कारण 2-0 आघाडी भारतीय संघाने घेतलेली आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्स दोन्ही सामन्यांमधला भारतीय संघाचा अप्रतिम राहिलेला आहे. मान्य आहे की अजूनही बॅट्समनला म्हणावी तशी प्रमुख बॅट्समनला लय सापडलेली नाहीये. के.एल. राहुलचं अपयश आहे ते डोळ्यात आता खटकायला लागलेलं आहे आणि त्यामुळे दडपणाचं ओझं संघ व्यवस्थापनावरती आता जास्त वाढलंय. कारण आता दडपणाचं ओझं के.एल. राहुलवरती येऊन कित्येक वर्ष होऊन गेलेली आहेत. परंतु आता शुभमन गिलला तुम्ही किती वेळ बाहेर बसवणार? इतका टॅलेंटेड बॅट्समन, इतका इन्फॉर्म बॅट्समन, त्याला जास्त काळ तुम्ही बाहेर बसू शकणार नाही. त्यामुळे प्रकाश, मैं तो ऐसा कहूंगा कि अब हम मिलेंगे अगले टेस्ट मैच में. आप सोचोगे कि ये सुनंदन लेले 590 शनिवारपेठ अचानक हिंदी का बोलायला लागला. बाबा रे, अब जाना कहाँ है? इंदौर जाना है. मी हे म्हणेन की होळकरांचा प्रदेश रे बाबा. मराठी पण चालेल, फक्त जेवण आणि खाण लेले जरा कमी करा. फार अप्रतिम आहे तिकडे, सांभाळू ना. नाही रे बाबा, कारण जेवढं मी क्रिकेटसाठी इंदोरला जाणार आहे तेवढाच मी खादाडी करायला सुद्धा जाणार आहे. मी नाकारणारच नाही. त्यामुळे आता दिल्लीवरून तुमचा निरोप घेतो. कव्हरेज चालू राहीलच, परंतु टेस्ट मॅच 3 दुने 6 दिवसात संपलेली आहे. आपण मला वाटतं पटकन एक अर्ज भरूयात, कारण हे जे कॅन्सलेशन वगैरे ह्याच्यामुळे माझा 2 दिवसाचा रोजगार गेलाय रे प्रकाश. माझा 2 दिवसाचा रोजगार गेलाय. मी सहानुभूती आहे माझी, पण काय नाही, तू फिरायला जाशील, टाइमपास करशील आणि मस्त अजून 4-5 व्हिडिओ इकडे तिकडे पाठवशील, त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाहीये. तू एन्जॉय कर. अच्छा, तो हम चलते हैं. तुमचं मत जरूर कळवा आम्हाला.